मोठं षडयंत्र आहे। शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांचा असंच केलं। आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही। आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत, त्याच्यामुळे पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? काय कोणाला काय म्हणायचं, आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही। ज्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे। अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोगाचा हा निर्णय पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे। आयोगाने आपल्या आदेशात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ दिला आहे। आता शरद पवार गटाचा पक्ष राहिला नसून नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी त्यांना आज 4 नावे निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहेत। आयोगाने शरद पवार यांना सांगितले आहे की त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही 4 नावे देऊ शकतात। त्यासाठी आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत मुदत दिली आहे। दरम्यान शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या चिन्हांची नावं समोर आली आहेत। पक्षाचे नाव आहे शरद पवार काँग्रेस, 2 नंबर आहे मी राष्ट्रवादी आणि 3रा शरद स्वाभिमानी पक्ष, आणि त्यांचं चिन्ह असणार आहे कप बशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य। दरम्यान पक्षचिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। देवगिरीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ह्या सूचना दिल्या आहेत। आपल्याला जनमताच्या आधारावर पक्षचिन्ह मिळालं, त्याचा मान राखा, असं अजित पवार म्हणाले। जाहीरपणे बोलताना वाद होईल अशी वक्तव्य टाळा। पक्षचिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका। यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी जोमाने कामाला लागा, यावेळी अजित पवार असं बोलले। आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष शिथिलता देत आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव सांगण्यासाठी आणि 3 पर्याय देण्यासाठी बुधवारी 4 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे। राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी होणार आहे।